महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच महायुतीमधील वादावादींना आता डोकं वर काढायला सुरुवात केली आहे। महापालिकांवर महायुतीमधील सर्वच पक्षांना आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या विरोधात लढणार असं सांगितल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकाकी पडली आहे। पुण्यात राष्ट्रवादीची स्थानिक गणित वेगळी आहे, त्यामुळे त्यांना या ठिकाणी महायुतीचा धर्म पाळायचा नाही असं दोन्ही पक्षांच्या वतीनं ठरवण्यात आलेलं आहे। सविस्तर पाहूयात। पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी अजित पवारांचा स्वतंत्र नारा। महायुतीमधील वादावादीनं डोकं वर काढलं। एकमेकांच्या विरुद्ध मैत्रीपूर्ण लढत, फडणवीसांचं वक्तव्य। राष्ट्रवादीला पुण्यात स्वतंत्र वर्चस्व प्रस्थापित करायचंय। निवडणुका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार, अजित पवारांचं वक्तव्य। महापालिकांची मुदत संपल्यानंतर प्रदीर्घ काळानंतर महापालिका निवडणुकांची अखेर सोमवारी घोषणा करण्यात आली। महानगरपालिकेची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती। राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये तिन्ही पक्ष महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार का या संदर्भात उत्सुकता होती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात लढणार आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। अजित पवार यांच्या विरोधात जरी लढलो तरी ही लढत मैत्रीपूर्ण असेल असंही सांगायला मुख्यमंत्री फडणवीस विसरले नाहीत। भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे, त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल। फडणवीसांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता आक्रमक प्रतिक्रिया येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढत असला तरी पूर्ण ताकदीनिशी पक्ष लढणार आहे। लढत ही लढत असते, ती मैत्रीपूर्ण नसते असं सांगत त्यांनी थेट भाजपलाच आव्हान दिलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी मोठ्या ताकदीने उतरणार आहे आणि मला असं वाटतं आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज लागणार नाही। स्वबळावरती आम्ही चांगल्या पद्धतीने आणू। काय चित्र असेल? हेच तुम्हाला आता मी सांगतोय की 165 जागा लढून आम्ही एक हाती सत्ता आणणार आहोत। मैत्रीपूर्ण लढत होणार का तुमच्याकडून? मैत्रीपूर्ण आता लढत ही लढत असते बघा। यावर अजित पवारांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय विचारपूर्वक घेतलेला असेल असं सांगत पिंपरी चिंचवड महापालिका जिंकून आणण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे। पवार यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं ते म्हणाले। ठीक आहे, बरोबर आहे। मैत्रीपूर्ण लढत आहे असं एकीकडे भाजपकडून सांगितलं जात आहे, पण भाजपकडून हे जरी आता सांगितलं जात असलं तरीही प्रश्न पडतो, संशय निर्माण होतो की जी वर्चस्वाची लढाई आहे तिथं मैत्रीपूर्ण लढत होऊ कशी शकते हा प्रश्न आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, अस्तित्वाची लढाई म्हणून राष्ट्रवादी या निवडणुकीकडे पाहत आहे, त्याच्या पद्धतीने कामाला लागलंय। पण भाजपचं जर काम पाहिलं किंवा त्यांचा प्रचार आणि सगळ्या रणनीती जर आपण पाहिल्या तर त्या वर्चस्वाची लढाई म्हणून दिसतात। त्यामुळे ही राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे आणि भाजपसाठी ती वर्चस्वाची लढाई असणार आहे। राज्यात राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीचा एक भाग असला तरी पुण्यातील स्थानिक राजकीय समीकरणं ही वेगळी आहे। दोन्ही पक्षांचा शहरी मतदारांवर दावा आहे। दोन्ही नेतृत्वाच्या पातळीवरही पुणे हे प्रभाव सिद्ध करण्याचं केंद्र मानलं जातं। त्यामुळेच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती झाल्यास दोन्ही पक्षांपैकी एकाच्या विस्ताराला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याचा पर्याय अधिक सोयीस्कर मानत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।